बघूया विजय काय करू शकतो आपल्या टीमसाठी. खूप चांगले असे रेडर आहेत विजय. विजयचा खेळ म्हणजे विजयच्या खेळापासून काही विटाळ्याचे खेळाडू त्यांना माहिती नाही असं नाहीये. त्यांना माहिती आहे विजयची ताकद काय आहे, त्याच्यामुळे त्याला कशा पद्धतीने डिफेन्स करायचं त्यांनी आधी ठरवून घेतलं होतं आणि ते त्या ठिकाणी यशस्वी झाले आहेत. आणि विजयला पकडण्यात यश मिळालेलं आहे विटाळा संघाला आणि रेडर आउट झालेले आहेत आणि 1 पॉईंट मिळालेला आहे विटाळा संघाला. विटाळा संघानं विजय पकडलेला आहे. विजय या ठिकाणी मी 2 अर्थांनी वापरतोय सत्यशील. हा भाऊ, विजय नावाचा खेळाडू आणि सामन्यामध्ये चालू असलेला विजय दोन्हीही पकडल्याची मला प्रचिती या ठिकाणी येत आहे. परत एकदा पांडे आलेले बोनस किंग विटाळा संघाकडून. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. बोनस किंग आहेत भाऊ हा प्लेअर. बोनस किंग तर आहेच आहे, मला त्याला स्टार रेडर असं म्हणावं वाटत आहे. विठाळचा स्टार रेडर पांडेजी. बरोबर प्रशांत भाऊ, कारण ज्या वेळी तो रेड मारायला येतोय तो पॉईंट घेतल्याशिवाय परत जात नाही. प्रत्येक वेळेस तो पॉईंट देतोय. बघूया हर्षल अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. शिंगतचा संघ मात्र या ठिकाणी संघर्ष करताना दिसतोय. त्यांची कमजोरी अंपायर डिसिजन कायचं बोनस प्लस 1 पॉईंट विठाळा आणि याच्यासोबतच विठाळा संघाचा स्कोर पोहोचलेला आहे 19 आणि विठाळा सिंगरचा संघाचा 7. फारच अलगदरित्या उचललं त्याला. शिंगतचा संघ संघर्ष करतोय पण त्यांचा मनोबल घटायला नको. त्यांचं मनोधैर्य आपल्याला वाढवायचं आहे. त्यामुळे मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय शिंगतच्या संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचं आपल्याला मनोबल वाढवायचं आहे. या ठिकाणी त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि हा विजय आपल्याला खेचून आणायचा आहे. हा विजय खेचून आणण्यासाठी विजयची ग्राउंड मध्ये खूप आवश्यकता आहे प्रशांत भाऊ, ते तुम्हाला कळतं इथून. विजयने पुन्हा एकदा संघात सामील व्हायचं आहे आणि त्यासाठी इतर खेळाडूंनी त्याची साथ द्यायची आहे. बघूया विजय सतीश गेलेले आहेत. सतीश खूप चांगले आहेत रेडर आहेत. शंकर आडे आमचे काका शंकर आडे पेंडॉल मध्ये यावं आपण. शंकर आडे आपण पेंडॉल मध्ये यावं. रनिंग हंटायचं आणि परत एकदा विटाळा संघाला 1 पॉईंट मिळाले आणि परत एकदा सिंगत या संघाची टीम ऑल आउट होण्याच्या सिच्युएशनवर बघा युवराज झालेला आहे. तरुण असा खेळाडू आहे. या खेळाडूसाठी टाळ्याचा गजर होऊ द्या. शिंगदच्या कबड्डीचं भविष्य खेळतोय. खरोखरच प्रशांत भाऊ खूप तरुण खेळाडू आहेत. युवराज नावाप्रमाणे युवराज स्टेप बघा प्रशांत भाऊ तुम्ही. त्याचा पायांचा उपयोग बघ कशा पद्धतीने तो किती चपळाईने खेळतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे प्रशांत भाऊ त्याची. परंतु मूर्ती खरंच त्या ठिकाणी लहान ठरली. सत्यशील मला सांगताना खेळ होतो. आणि याच्यासोबतच स्कोर झाले सिंगदेव संघाचा 7 पॉईंट आणि विटाळा संघाचा 23 पॉईंट. अतुल इंद्रजोनी अतुल राजखडारे आहोत. राजखडारे जाहीर बाबा मजावर या ठिकाणी रेड चालू विजयची. बघा विजय एकटा प्रयत्न करतोय प्रशांत भाऊ सिंगदेव संघाचा. विजयच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. सत्यशील ज्या पद्धतीने तो प्रयत्न करतोय ना, पण शेवटी विजय हा अतुल राठोड. पॉईंट प्रशांत भाऊ खूप मला दुःख होतं हा मॅच खरोखरच विटाळा संघाकडे जात आहे. आणि सत्यशील खेळ आहे, खेळाचा नियम आहे. कोणीतरी हरतं कोणीतरी जिंकतं. त्याच्यामुळे नाराजी वाटून घ्यायची असते. प्रत्येक डाव आपल्याला काहीतरी धडा शिकवून जात असतो. या डावातूनही आपल्या शिंगतच्या खेळाडूंना काहीतरी नवीन धडा मिळणार आहे. त्यामुळे त्यांची जी प्रेरणा आहे, त्यांना जे मिळणारं मोटिवेशन आहे ते कमी व्हायला नको. विठाळ्याचे खेळाडू ज्या पद्धतीने संघर्ष करतायत ना, ज्या पद्धतीने डाव खेळतायत त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. आणि याच्यानंतरच लगेच विठाळा आणि गोंसरासोबत मॅच होणार आहेत. गोंसराच्या संघानं तयार राहायचं आहे. गोंसराचा संघ याच्यानंतर आपली मॅच इथे होणार. मोटिवेशन करून आता दिलाय नाही आपण. शिंगेचे खेळाडू डिफेंडरला पाडण्यामध्ये यशस्वी. करण नावाचा हा खेळाडू, तरुण खेळाडू विठाळ्याचा. अतिशय उत्कृष्ट छलांग, चित्ता ज्या प्रमाणात छलांग मारतोय त्या प्रकारची छलांग मारून त्या ठिकाणी विजय परतला. पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी. बोला
आणि सिंगरचा संघ परत एकदा डावामध्ये परत येतोय. सिंगरचा संघ ज्या पद्धतीने खेळतोय त्याचा पुन्हा एकदा कमबॅक करण्याचे लक्षण या ठिकाणी दिसत आहेत. सिंगर 10 आणि या विठाईला 2 वाघांनी ज्या पद्धतीने त्याला आपल्या झकडामध्ये झकडलंय ना, तर त्यांचं किती कौतुक करावं. पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कितने आदमी थे असं जर विचारलं तर 2 थे असं म्हणावं लागेल. भाऊ अंपायर निर्णय ही अंतिम निर्णय रिया. सत्यशील कितने आदमी थे. अंपायरचा डिसिजन बघूया भाऊ. हर्षल तर बोलवत विचार भाऊ. हर्षल आज तंबी बोलवत अंपायर देखील. आणि परत एकदा 1 पॉईंट मिळाले. टाइम वेळ किती पाहिजे प्रतीक. शिंगला 11 तर विठाळा 24 पॉईंट वरती खेळतोय. सिली मिस्टेक्स फार होत आहेत सिंगलच्या खेळाडूंकडून. या मिस्टेक्सवर त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांनी सराव वाढवला पाहिजे. परत एकदा विजय आलेले आहे. सुपर टॅकल ऑन आहेत विजया संघाकडून. पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी विजय प्रयत्न करतो भाऊ सिंगल संघासाठी, पण शेवटी सिंगल संघाकडून त्यांना साथ मिळालेला नाही. तो म्हणूनच सिंगल संघाचा मला इथे हार होताना दिसतोय. प्रशांत भाऊ 3 दिवस ज्या पद्धतीने सिंगलची टीम खेळली त्याच्यावरून मला असं वाटतं की त्यांची जी ताकद होती ती त्या 3 दिवसांमध्ये खर्ची गेली. बरोबर. आज मात्र त्यांना ती कमजोरी जाणवत आहे. बरोबर प्रशांत भाऊ. कारण माझ्या 3 दिवसांपासून खेळणं सोपं नाही. सत्यशील कबड्डी हा खेळ आहे. ताकद मागतो, संघर्ष मागतो. परत एकदा हर्षल आलेले आहेत सिंगल संघाकडून. आणि शेवटचे किती मिनिट बाकी आहेत या खेळाची. 3 मिनिट बाकी. बोनस पॉईंट सिंगल करिता. आणि याच्यानंतर जी शेवटची लास्ट रेड होणार आहेत. आणि लास्ट रेड होणार आहे याच्यानंतरची शेवटची रेड. याच्यानंतर शेवटची लास्ट रेड. प्रशांत भाऊ यानंतर पाहूया शेवटची रेड काय रोमांच या ठिकाणी प्रस्तुत केली जाते. पाहूया शिंगचा संघ कोणाला शेवटची रेड करण्याकरिता पाहतोय. हर्षल आले त्या ठिकाणी. आणि लास्ट रेड हे या खेळाची शेवटची रेड. आणि हे सरेंडर